राज्यातील 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार. आमदार रोहित पवार यांची लातूरात प्रतिक्रिया. महायुती सरकारने कर्जमाफीसाठी काढलेल्या शासकीय अध्यादेशात 3 त्रुटी आहेत. त्यामुळे राज्यातील 70% शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी लातूरात पत्रकारांशी बोलताना केला. सत्तेत असलेले सत्ताधारी पक्षाचे मंत्री आमदारही हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोलायला भितात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर आपण देवभूमी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं, तेव्हा शासनाने 22 जूनच्या आधी वेळ देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द अद्यापपर्यंत पाळला गेला नसल्याचं सांगून आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की या प्रकरणी सरकारकडून थातूर मातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचं काम केलं जात आहे. शासनाकडून कर्जमाफीच्या संदर्भात ठोस शब्द मिळाल्याशिवाय आता आपण थांबणार नाही. याच कारणासाठी आपण मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांशी बोलत आहोत. राज्यातील अनेक जिल्ह्यात अशा प्रकारचा गोंधळ चालू आहे. याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, पण मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणं टाळत असल्याचं आमदार पवार म्हणाले. त्यासाठीच येत्या 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी आंदोलन करणार आहेत. सध्याच्या काळातील हे सर्वात मोठं आंदोलन असेल व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आता माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या हिताचा मुळीच नसून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महायुतीचे नेते 40,000 कोटी रुपयांचा मलिदा खाणार असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचं हित न बघणारे हे सरकार स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याची एकही संधी सोडत नाही, असंही त्यांनी बोलून दाखवलं. याप्रसंगी बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, संजय शेटे, ॲडव्होकेट संभाजीराव पाटील, राजा मुन्यार, राजेसाहेब देशमुख, सोमेश्वर कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितदादांच्या अपघाताची न्यायालयीन चौकशी व्हावी. आमदार रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांच्या अपघाताची CID CBI चौकशीची मागणी करून आहे. त्यावर सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याचं सांगून या प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचं नमूद केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.